बुधग्रह बुध बली बुध सदा कारज वीर्या धारिणी बुध सर्वदा बली आहे. तर नपुसक कसा स्वभाव चंद्र सूत स्तुतिमग्धा म्हणजे बुध हा रजोगुणी कुणाकडून पराजित होतो. असुर मंत्रिणा बुध शुक्रांकडून परिजात होते. स्त्रीकडून कोणतेही परिजात होतो. बुध हा चतुर्थाचा असेल तर विफल होतो. पण चंद्रापासून की लग्नापासून हे मात्र सांगितलेलं नाही. कल्याण वर्मा नरकलोक या नरकलोकाचा स्वामी आहे की नाही आहे व काही शास्त्रकारांना हा पाताळ लोकाचा अधिकारी असे म्हटले आहे. ही दोन्ही मते पटत नाही. बुध हा मृत्यूलोकाचा अधिकारी असावा असे माझे मत आहे. अर्थवादाच्या स्वामी मानला आहे. हे कोणत्या लोकांनी बनवलेले आहे असे कळत नाही. प्रातः बुध सकाळी बली असतो. जर रवी हा धनस्थानी 20 अंशावर व लग्न बुधी 22 असेल तर बली असतो. कारण या नुसत्या डोळ्याने दिसला पाहिजे. जयदेव गावात राहणारा मागे सांगितलेला आहे. बुध हा जीवचिंतकारक. याचा उपयोग फक्त प्रश्न कुंडलीच होतो. एखादा आजारी पडला असेल आणि त्याच्या कोणी नातलग प्रश्न विचारास आला तर त्यावेळी कन्या लग्न अथवा लग्न बुध असेल तर प्रश्न करता हटकून कोणाच्या तरी प्रकृतीबद्दल विचारणार असे समजावे. बुध ब्राह्मण रोहिणी भव हा ब्राह्मण आहे. कुंडली बुद्धीचा कारक ग्रह बुध व ब्राह्मण व बुद्धजीवी वर्ग म्हणून याने शास्त्रकांच्या अगदी विरुद्ध सांगितलं आहे. हा अनुभव घ्यावा लागतं. लगेच सांगतो की शूद्राधिक पुत्रो बुध हा शूद्राचा अधिकारी. कशावरून घातले कळत नाही. वस्त्र जलार्धी भिजलेले वस्त्र. कालिदास नवे वस्त्र सांगतो तर बाकीचे सडके वस्त्र सांगतात. यात कालिदासाने सांगितले नवे वस्त्र ते पटपटते. लोकव्यवहारात बुधस वेस नवे नेस अशी एक म्हण प्रचलित आहे. धातू मिश्रित सांगितले आहे. मात्र पाश्चात्य ज्योतिर्विद्यांचे यावर मिश्र रंगाचाच अध्यरूप केला आहे. स्लेट कलर साधारणतः धुरकट काळा सर रंग ठिपके असलेला या रंगाचे मिश्रणयुक्त रंग पिका गुलाबी ब्ल्यू ग्रे निळसर करडा असे आमच्या गुणाकाराने सांगितले आहे की रंग निळा आहे. यावरून निळसर करडा हाच रंग बरा असावा असे वाटते. परंतु उघड्या डोळ्यांनी पाहिले तर हिरवा दिसतो. मंत्रेश्वर हिरवट रंगाचे हरभरे कशावरून घातले असेल हे कळत नाही. मगध देशावर अमल आहे असे सांगतो. हे चुकीचे आहे. वामदेशी लांछना उजव्या अंगावर काहीतरी खुणा असते. हा अनुभव वाचकाने पाहता वय 20व्या वर्षी सर्व सहजाचा आकाराने लहान आहे. म्हणूनच याला शास्त्रकाराने शिशुकुमार असे ठरवले आहे. रामदयालू हा जातीने वैश्य आणि असेच सांगतो. हा ग्रह व्यापाराचे देव दर्शवतो म्हणून सांगितले आहे. सर्वांच्या चिंतामणीकार हेच सांगतो की हा गुणधर्म पटतो व शूद्र पटत नाही. पुंजचार्य हा तमोगुणी आहे. सर्व शास्त्रकार या ग्रहाला रजोगुणी सांगतात तर तमोगुणी असतो. याला कसा अनुभव आला असेल समजत नाही. बुध हा रजोगुणी पटतो. विल्यम्स लेली सांगतो हा ग्रह वृक्ष आणि थंड आहे. इतर भाषेत ज्योतिर्विद्यांच्या याला चंचल तर तरी उत्तेजक भिन्न आर्द्र साधारण प्रसव असे मानले आहे. आमच्या शास्त्रकाराने पाश्चात्य ज्योतिषशास्त्राने हा ग्रह योनी भेदध्याय सांगतात. राशीकडे लक्ष देता सांगितले आहे. यामुळे परस्पर विरोधी बनलेले आहे. या योगे मन गोंधळात पडले. याला 2 उदाहरणे देतो. बुधवार हा शास्त्रकाराने शरद ऋतू दिलेला आहे तर काहींनी हेमंत दिलेला आहे. यावर विचार केला असता असे दिसून येते की बुधाच्या राशी 2 एक मिथुन तर दुसरी कन्या. यात मिथुनेला बुध हेमंत ऋतू दर्शविला तर कन्या शरद ऋतू दर्शविला. आता पाश्चिमात्य ज्योतिषाने दिलेल्या मिथुनेला बुध वृक्ष थंड चंचल शीघ्रकोपी तर कन्येला बुध भिवा उत्तेजक आर्द्र प्रसन्न प्रसवे व गुणी दर्शवतो. कन्यातला बुध तमोगुणी तर मिथुनेतला सत्वगुणी. याप्रमाणे रवी चंद्र सोडून इतर ग्रहांचे समजावे.